नमस्कार, मी सदाशिव अर्जुन यादव, राहणार यवत तालुका दौंड जिल्हा पुणे. धन्वंतरी डिस्ट्रीब्युटर म्हणून मी धन्वंतरी जॉईन झालो आणि त्यानंतर धन्वंतरीचे जे प्रोडक्ट आहेत या शेतकऱ्यांना दिले होते त्याच्यातलं RPS 76 आणि दाणेदार म्हणून दुसरे प्रोम पण टाकलं होतं. तर त्याची माहिती ह्या ऊसाचा जो इफेक्ट आहे त्या प्रोडक्टचा तो शेतकरी त्यांच्या तोडून सांगतो. माझं नाव दिलीप नाथाभाऊ गायकवाड. ऊसाची लागण 25/2/2023 आणि माझा ऊसाच्या सर्वसाधारण 4.5 महिन्याचा झालेला आहे. त्या खतांचा धन्वंतरीचा चांगला इफेक्ट आहे. ऊसाची जाडी आणि उंची आतापर्यंत कोणत्याही खतात मिळाली नव्हती, ती मला या खतामुळे मिळाली. ओके. नमस्कार, माझं नाव प्रज्ञा महेंद्र कुंकुलोळ. धन्वंतरीमध्ये फील्ड ऑफिसर म्हणून मी काम करते. आज कासोडी या गावामध्ये आपले हे जे शेतकरी आहेत त्यांना आपण काही उत्पादनं वापरण्यासाठी दिली होती. तर आज शेतकऱ्यांच्याच तोंडून ऐकूया की त्यांना आपल्या या ऊसाच्या म्हणजे महाराष्ट्राचं जे सगळ्यात प्रमुख पीक आहे त्या पिकामध्ये जो सुंदर रिझल्ट आलेला आहे तो रिझल्ट तर आपण सर्वजण पाहतच आहोत, पण शेतकरी कितीपत आपल्या उत्पादनाने समाधानी आहे ते आपण त्यांच्याच तोंडून ऐकूयात. धन्वंतरीचं खत मी वापरल्यामुळं मी आतापर्यंत मागं ऊस लागणीचा खत वापरत होतो त्यापेक्षा आता रिझल्ट चांगला आहे आणि ऊसाची प्रगती पण चांगली आहे. ऊसाचं म्हणजे पीक चांगलं आलेलं आहे. हे तर आहेत पिकावरचे रिझल्ट, पण ऊसाच्या ज्या पिकामुळे दिवसेंदिवस आपल्या भागामध्ये मातीची प्रत खराब होत चालली आहे. पण आज आपण शेतामध्ये पाहू शकतो की जशी चहा पावडर आहे त्याप्रमाणे ही माती जी आहे त्या मातीची आपल्याला प्रत दिसून येते. सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आणि आज ह्या शेतकरी बंधूंनी आपले प्रोडक्ट वापरल्यामुळे माती सुद्धा अगदी भुसभुशीत आणि त्याची प्रत सुद्धा खूप चांगली झालेली आहे. तर सर, तुम्ही आपल्या जे काही उत्पादनं वापरली त्याबद्दल समाधानी आहात? पूर्ण समाधानी आहे. थँक्यू सर. हा जो ऊसाची लागण केली आहे फेब्रुवारी महिन्यातली पूर्ण उन्हाळ्यामध्ये लागण आहे. एकंदर क्षेत्र 4 एकर आहे आणि पूर्ण टेबल पीस दिसतोय पहा. कारण धन्वंतरीचे प्रोडक्ट वापरल्यामुळे सर्व फुटवे सशक्त आणि एकाच उंचीचे बनलेले आहेत. या पिकामध्ये सुरुवातीला आपण डोस टाकताना RPS ग्रॅन्युअल दाणेदार 5 किलो एकरी दिलेलं होतं. त्याचबरोबर एकरी 2 गोण्या प्रोम दिलं होतं. त्याच्यानंतर आत्ता आपण हे RPS लिक्विड आणि बॅक्टेरियाचं जे ऊसाचं किट आहे हे ऊसा पाण्यामधून देणार आहोत.